सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चोपड्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर नितीन गुजराती सर. सीनियर इंजिनियर अर्थातच म्हणण्याची 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर त्यांचा असलेला एक्सपिरियन्स, तो म्हणजे 35 वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये काम करतात म्हणून ते सीनियर आहेत. दुसरे सीनियर आहेत म्हणजे त्याच कामामुळं, कारण की सिव्हिल इंडस्ट्री इतकी व्हास्ट आपण म्हणतो फील्ड आहे. त्याप्रमाणे त्यांनी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल, गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या फील्डवर काम केलंय म्हणून ते सीनियर आहेत. आणि तिसरी सिनियरिटी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातल्या जो एक महत्त्वाची इन्स्टिट्यूट आहे, त्यातनं प्रत्येक इंजिनिअरला पासआउट व्हावं असं वाटतं. तर ती नामांकित इन्स्टिट्यूट म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तिथून ते पासआउट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर निकमारमधनं त्यांनी मास्टर केलेलं आहे. त्यामुळे ते अशाही एका अँगलनं मास्टर्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्यांचा आतापर्यंत हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, तेव्हाचं हे क्षेत्र कसं होतं, आता हे क्षेत्र कसं बदललंय, या सगळ्या बदलांबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर मग आपण गप्पांची अशी सुरुवात करूया, ते म्हणजे थोडंसं फ्लॅशबॅकपासून, थोडंसं इतिहासापासून, म्हणजे हो, तुमच्या म्हणजे हो. लहानपणापासून, की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि अर्थातच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्या प्रवासाबद्दलचा तुमच्याकडनं सगळं ऐकायचं आहे. आणि सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये यावं असं त्याच्यासाठीचं इन्स्पिरेशन कोण होतं? कारण आजपासून 30-35 वर्षांपूर्वी या क्षेत्राला इतका स्कोप येईल असं आधी कुणालाच वाटलं नव्हतं आणि एवढं सगळं डेव्हलप होईल. तर तेव्हा कसं काय तुम्ही या फील्डकडे वळालात? काय सांगाल? सर मी असं सांगेन, मी प्रताप विद्या मंदिर चोपडा येथून 10वी पास झालो. हं, 11वी-12वी पण चोपड्यातच केली. मग इंजिनिअरिंगला पेक्षा माझा सुरुवातीचा कल हा मेडिकलकडे होता. हं, बट तिथे मला त्या हिशोबाने एवढं म्हणजे 269 मार्क्स असल्यानंतर हं. त्यावेळेस काही ॲडमिशन्स प्रायव्हेटमध्ये जाण्या इतपत वर्कआउट नव्हतं. आणि मग मी सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये जायचं म्हणजे काय की ओपन कॅटेगरी आणि ॲडमिशन सिव्हिललाच मिळणार. हं, हं. हे होतं. मग सुरुवातीला म्हणजे माझ्या मी थोडा मागे-पुढे विचार करत होतो. हं. बट माझे अ, आजोबा होते. त्यांनी मला सांगितलं, की "तू का नाही म्हणतोय?" म्हटलं, "बा मला आज मला काय असा इंटरेस्ट दिसत नाहीये." बरोबर. आणि मी त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्सला जास्त स्कोप अप होता असं. हं. मग त्यांनी मला सांगितलं, की "जोपर्यंत तुम्ही फील्डमध्ये एंट्री नाही मारली, तोपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट कसा राहणार?" आणि मग मी ॲडमिशन्स घेतली. आणि मग त्याच्यानंतर मग बुवा आता काम आपल्याला सुरू याच्यात झालं. करावं लागेल काम, म्हणून मग जसं अपॉर्च्युनिटी झाल्या तसं पुढे सरकत गेलो. बरं. मग जनरली असं असतं, की आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो, हो, थोडा बरोबर. अनुभव येण्यासाठी. येस मग सर. तो तुम्ही कुठं घेतलात आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःची वैयक्तिक कन्सल्टन्सी करायची ठरली, तेव्हा पहिला प्रोजेक्ट कुणाचा होता? तो कसा मिळाला? कुणाच्या रेफरन्सनं मिळाला आणि तो काम करताना काही अडचणी आल्या का? तर तोही अनुभव ऐकायचा आहे. हां. हिरेमठ इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीमध्ये मी डिझायनिंग वर्कमध्ये काम केलं, लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या. त्याच्यानंतर मी सोनल रेसिडेन्सी 1 to 6 कोलते पाटील बिल्डर्स यांचं पोर्ट रोडवरती वर्कआउट होतं. हं, त्या ठिकाणी 66 शॉप्स आणि 125 फ्लॅट्स वगैरेची स्कीम होती. हं. त्या ठिकाणी मी प्रोजेक्ट म्हणजे सिनियर इंजिनियर म्हणून काम करत होतो. बरं. तिथून आल्यानंतर मग अ, कौटुंबिक याच्यामुळे मी घरी इकडं कामावर म्हणजे चोपड्याकडे कॉन्सन्ट्रेट करायला आलो. बरोबर. आणि सुरुवातीला मला एक चौधरी म्हणून आहेत, हं. त्यांच्या घराचं काम करायला म्हणजे डिझायनिंग वगैरे करायला आलं. आणि मग तिथून माझ्या कामाची सुरुवात सुरुवात झाली. झाली. बरं. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे आपण येऊया. त्यातला पहिला है ना? महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल जसं तंत्रज्ञान बदललं, हे क्षेत्र बदललं, पण यातला एक फॅक्टर कायम राहिला, तो म्हणजे लेबर. आणि त्या लोकांबरोबर आपल्याला असं कारण रेग्युलर. केंद्रस्थानी येतो. तर हो, अशा आणि यामध्ये आता सध्याला अनस्किल्ड लेबर, अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा बरंच जास्त आहे. तर अशा बरोबर. लोकांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळायचा? त्यांना समजावून कसं सांगायचं की काम कसं करा? सर जेव्हा मी पुण्याहून चोपड्याला काम करायला आलो, हं, तेव्हा तेव्हा म्हणजे बरंच काही फरक होता या गोष्टींमध्ये. बरोबर. तर ते लेबरबरोबर काम करून घेणं हा पण एक महत्त्वाचा मुद्दा होता. मी त्यावेळेस मीटर, वगैरेमध्ये काम करायला प्रयत्न करायचो. हं, त्यांच्या लक्षात ते यायला थोडा वेळ लागायचा, बिकॉज ते लोकं फूट आणि इंचेसमध्ये वर्किंग करायचे. हं, हं. मग अशा वेळेस त्यांना बरोबर घ्यायचं आणि हे असं स्वतः प्रत्यक्ष करून दाखवायचो किंवा हे असं हे फॉर एक्झाम्पल काँक्रीट मिक्स करायचं असेल, हं. तर हे 6 घ्या, हे 8 घ्या, हे मिक्स करा. बरोबर. त्यावेळेस मिक्सिंग मशीन पण फक्त हाफ ड्रमवाला मशीन चोपड्यात मिळायचा. हं, हं. आणि मी त्यांच्या ट्युनिंगमध्ये, त्यांच्या मोडमध्ये त्यांची लँग्वेज शिकून त्यांच्याकडनं करून घ्यायचो. करून घ्यायचं. बरं. रेसिडेन्शियलमध्ये काम करताना बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या आणि एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की चांगल्या दर्जेदार बांधकाम आपण करावं. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता?
सर सुरुवातीच्या काळात म्हणजे मी आता 2025 पर्यंतचा बरोबर. विषय करतो, की सुरुवातीला लोकांचं बजेट हे कन्स्ट्रक्शन करण्याकरता फार कमी असायचं. हं, मग त्यावेळेस ते स्वतः डिसाईड करायचे, की मी बाहेरचं प्लास्टर नाही करणार, हं, हं, कलर वर्क नंतर करणार, काही आपण अटेम्प्ट्स नंतर करूया हं. आणि अवेलेबल रिसोर्सेसमध्ये काम करूया. बरोबर. मग आणि त्यावेळेस मग मटेरियल बघा, क्वालिटी जर हवी असेल तर मटेरियलची पण गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. बरोबर. आणि ॲट द सेम टाईम त्याच्या प्रमाणाशी कॉम्प्रोमाईज करून काही उपयोग होत नसतो. हं, मग अशा वेळेस कुठेतरी लेबरमधला सोर्स बघायचा हं, हं. किंवा मग काही ठिकाणी बल्कमध्ये मटेरियल घेतलं तर त्याच्यामध्ये काही डिस्काउंट्स मिळत असतील तर ते ओनरपर्यंत पास आउट कसं करता येईल ते बघायचं. म्हणजे 2-4 जणांचं मिळून जर मटेरियल घ्यायला गेलो, हं, हं. तर त्याच्यामध्ये काही बाहेर परवडण्यासारखं असेल, तर जनरली ते घ्यायचा प्रयत्न करायचा बरं. आणि कॉस्ट कटिंगचा विषय करायचा. पण जास्त. गुणवत्तेशी तेवढं कॉम्प्रोमाईज थोडं हा कधी विषय न नव्हतं. करता बरोबर. दुसरं इंडस्ट्रियल मध्ये पण तुम्ही बरंच काम केलं कारण इकडं तसं जिनिंग हे प्रेसिंग जिनिंग खूप आहेत. प्रेसिंग इंडस्ट्रीजमध्ये तर हां. मग इंडस्ट्रियल काम करताना वेगळी काय खबरदारी घ्यावी लागते किंवा काय वेगळं काम करावं लागतं? इंडस्ट्रियल काम करत असताना सर सर्वात महत्त्वाचं की अ, म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन्स फॉर रिगार्डिंग विथ द लेबर हं. हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता ठीक आहे, की आता कॉल केला किंवा Googleवर गेलो तर लगेच सर्व्हिस प्रोव्हायडर मिळून जातात. बरं. पण त्यावेळेस ते म्हणजे जेव्हा मी ते कामं करत होतो त्यावेळेस क्रेन मिळायला पण वेळ लागायचा, जळगाववरनं मागवावी लागायची. हे सगळं मॅनेज करून लेबर सेफ्टी हे सगळं करणं. आणि मटेरियल वर्कआउट हे करायचं. बरोबर. आता एक पुढचा प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे. तो म्हणजे जसं मागच्या 30-35 वर्षांपासून तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलंय. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे. तर तो प्रश्न असा आहे, की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं एक इंजिनिअर म्हणून? जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये बदलता जळगाव जिल्हा आपण पुण्या-मुंबईसारखा किंवा असा बघू शकतो? तर माझ्या अनुषंगाने जर रुरल डेव्हलपमेंट व्हायला हवी असेल, हं, तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व दिलं गेलं पाहिजे. जसं आमचा बेस जो आहे, वी आर अवे फ्रॉम द हायवेज अँड ऑल. हं, हं. आमच्याकडे इकडं फक्त ॲग्रिकल्चरवरती सगळं टोटल बिझनेस सिनेरिओ हा डिपेंड असतो. बरोबर. तर ॲग्रिकल्चर सेक्टरला स्ट्राँग करण्याकरता शासनानं निश्चितच लक्ष दिलं गेलं वेगळं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. की आणि दुसरी गोष्ट की ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज म्हणजे जस्ट लाईक रोड्स अँड ऑल. आपण चोपड्याला आलात तर आपल्याला हां. माहिती आहे की कशी परिस्थिती आहे. बरोबर. तर इझिली अवेलेबल या गोष्टी जर व्यवस्थित झाल्यात, तर होऊ शकतं. तर होऊ शकेल सर. पण मग चांगल्या इंडस्ट्रीज आता येण्यासाठी या चोपडा किंवा जळगाव ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? तर आता बघा सर, ज्यावेळेस एकाधिकार हा बंद झाला, त्यावेळेस आमच्याकडे जिनिंग प्रेसिंग युनिट ॲग्रो इंडस्ट्रीज स्टार्ट हं, झाल्या. हं, तिथं ॲग्रो इंडस्ट्रीजच स्टार्ट होतील. हं, हं. पण आजची परिस्थिती अशी झाली की कॉटनला म्हणजे शेतकऱ्याला त्याचं आउटपुट तेवढं मिळत नाहीये किंवा काही नाही. तर आजच्या क्षणाला कॉटन इंडस्ट्रीज थोड्या बॅक होत आहेत. म्हणजे बरोबर, काही बंद बरोबर. पडण्याच्या मार्गावर आहेत, हं, काही आहे. हं, हं, हं. तर असं त्याची रिॲलिटी. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक असतात. हो. तर मग जेव्हा स्टील सिलेक्शन करण्याची वेळ येते, तर तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता? किंवा बघितले गेले पाहिजेत एका चांगल्या सर स्टीलमध्ये? स्टील परचेस करत असताना सगळ्यात महत्त्वाचं तर की त्याचा डायामीटर, त्याचे वेट, हं, त्याची इलॅस्टिसिटी, हं. त्याचा बार कट केल्यानंतर कप अँड कोन शेप येतोय की नाही या गोष्टीकडे लक्ष देणं बरोबर. आणि सर्व्हिस प्रोव्हायडिंग. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जर फॉर एक्झाम्पल मी आयकॉन वापरतोय, तर मला शेवटपर्यंत आयकॉन मिळेल की नाही पुरवठा? हं, हं. हाही एक महत्त्वाचा विषय आहे. बरोबर आहे. आणि प्राईस कम्पॅबिलिटी हा तर ते तर सगळ्यात असतंच. महत्त्वाचा भाग बरोबर आहे. सगळ्यांचा असतो. मग तुम्ही जसं आता आयकॉनबद्दल बोललात, तर मग आयकॉनच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटीबद्दल काय सांगाल? सर आज तर मागच्या 2 वर्षापासून बघतोय तर आयकॉनची सर्व्हिस त्यांनी म्हणजे मोबाईल लॅब टेस्टिंग वगैरे या गोष्टी हो. पण स्टार्ट केलेल्या आहेत. हं, हं. आणि ते म्हणजे आमच्या छोट्या साईटपर्यंत पण पोहोचतायत असं दिसतंय. बरोबर. आता एक खरा अवघड प्रश्न आहे ते म्हणजे आजपर्यंत एवढे शेकडो प्रोजेक्ट्स केल्यानंतर त्यातला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, की जो तुमचा सगळ्यात द बेस्ट प्रोजेक्ट आहे किंवा कायम आठवणीत राहील, लक्षात राहील असा प्रोजेक्ट, तर तो कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य? सर प्रोजेक्ट जर असा म्हटला तर आम्ही टेक्नॉलॉजी मिशन ऑन कॉटनमध्ये हं, मी एपीएमसीच्या करता जे 2 साईट डेव्हलप केल्यात. हं, त्याचं जेव्हा युटिलायझेशन होत असताना हं. बघतो, तर तेव्हा समाधान वाटतं. वाटतं. क्या बात है! त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रिगार्डिंग
पार्किंग एरिया, कॉटन सीड ड्राय करण्याकरता किंवा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाला त्यावेळेस भाव नसेल तर त्याला स्टोअर करण्याकरता गोडाऊन, ऑक्शन शेड्स, हे सगळ्या फॅसिलिटीज एका अंडर वन रूफ घेतलेल्या होत्या. आणि त्याच्यात फायर सेफ्टी प्रिकॉशन्स वगैरे, त्याचं ग्रेडिंग, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला होता, म्हणून मला तो जास्त प्रोजेक्ट आवडतं. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? म्हणजे कधी ब्लॅक कॉटन सॉईल आली, कधी पाणी लागलं, कधी अचानक पाऊस आला, तर असा कुठला एखादा प्रसंग आठवतोय का? नाही, असा एक प्रसंग म्हणजे असा प्रसंगापेक्षा म्हणजे हा TMCचा प्रोजेक्ट करत असतानाच तर आमच्याकडे सगळ्यात मोठा फ्लड आलेलं होतं 2006ला. हो. तर आमचं सगळं मटेरियल वॉशआउट त्यावेळेस बऱ्यापैकी झालं होतं, हो. रोड डेव्हलपमेंटचं ग्रेडिंग वगैरे सगळं. आणि मग ते बरोबर घेऊन परत त्याला टोटल सेशन सर्वे करा, वर्कआउट करून त्याला परत प्रॉपर पहिल्यापासून रिशेबल केलं. सारखं केलं. क्या आणि बात तो आहे. प्रोजेक्ट जेवढी कॉस्ट डेसिग्नेट केली होती त्याच्यामध्ये पूर्ण झाला, याचा आनंद आहे. वाह! वाह! क्या बात. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण सिव्हिल इंजिनियर येत आहेत, ज्यांचं ऑलमोस्ट वय सुद्धा कमी आहे जेवढा तुमचा एक्सपिरियन्स आहे. नाही, नाही. तर मग अशा मुलांना सगळ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात चांगली वाटचाल करायची असेल? सर, आज जे बघतो सर, आमच्याकडे जे ज्युनियर्स येतात त्यांनी साईट वर्क करण्याकरता जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण की फील्डवर गेल्याशिवाय तुम्हाला थेअरी बरं. आणि प्रॅक्टिकल याचा मेळच घालता येत नाही. बरोबर. पण आज म्हणजे इट इज पिटी टू से की तिथपर्यंत अजून जायची नाही तयारी पोहोचत नाही. नाही, बरोबर, पोहोचत बरोबर. नाही. क्या तर हे होते इंजिनियर नितीन गुजराती सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की हे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये रोज तुम्हाला साईटवर जायचं आहे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, रोज लोकांबरोबर काम करायचं आहे. त्यामुळे थेअरी नॉलेज तर तुमचा बेस पक्का करण्यासाठी हवंच आहे. पण त्याबरोबर जितकं प्रॅक्टिकली तुम्हाला करता येईल हे सगळं, तेवढं जास्तीत जास्त करा. तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल, अधिक उत्तमरित्या काम करू शकाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात धन्यवाद. आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम हो. आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच Yes, sir. आयकॉन स्टील तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. हो, थँक यू sir. व्हेरी मच.